अवघ्या 32 कोटींमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने 2800 कोटींचा बिझनेस केला असं सांगितलं तर विश्वास ठेवाल का तुम्ही? पण हे खरंय. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 100 या चित्रपटाने अशी खळबळ माजवली की सिनेमाचे निर्माते रातोरात श्रीमंत झाले. या भन्नाट चित्रपटाची प्रेक्षकांना इतकी भुरळ पडली की पुढे याचे एका पाठोपाठ एक असे 8 भाग काढण्यात आले. असं नक्की आहे तरी काय या सिनेमात? 100 हा एक थरारपट आहे, स्लॅशर मूवी प्रकारातला. असं असूनही रॉंगटन सारखे विनाकारण खून आणि रक्तपात या चित्रपटात केले जात नाहीत. चित्रपट पुढे सरकतो तसतसा ताण वाढत जातो आणि आपणही त्या रक्तरंजित खेळाचा भागच बनलोय असं वाटू लागतं. सिनेमाची कथा एका मोठ्या परंतु जुन्या बाथरूममधील दृश्याने सुरू होते. हा कुठल्या तरी आडबाजूच्या बंद पडलेल्या कारखान्याचा बंदिस्त बाथरूम आहे. गंजलेले सडके पाईप, बाथटबमध्ये साचलेले घाणेरडे पाणी अशी अतिशय वाईट अवस्था आहे. फोटोग्राफर ॲडमला अशाच बाथरूममध्ये जाग येते. त्याचा पाय एका लोखंडी पाईपला साखळीने जखडलेला असतो. त्याच बाथरूमच्या दुसऱ्या टोकाला लॉरेन्स नावाचा आणखी एक व्यक्ती तसाच बंदिस्त अवस्थेत आहे. लॉरेन्स हा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे कळते. या दोघांच्या मधोमध एक मृतदेह पडलेला आहे. त्या मृतदेहाच्या हातात बंदूक असून डोक्यातून रक्त वाहत असलेले दिसते. या रक्ताचे थारोळेच त्या मृतदेहाभोवती तयार झालेले असते. त्या मनुष्याने आत्महत्या केली असावी असे वाटते. त्या मृतदेहाशेजारीच एक टेप रेकॉर्डर सुद्धा पडलेला आहे. अशा अवस्थेत सापडलेले ॲडम आणि लॉरेन्स दोघंही सुरुवातीला गोंधळतात, घाबरतात, सुटकेची धडपड करतात. मग दोघांनाही आपापल्या खिशात एक टेप सापडते.